नमस्कार। आप सभी को सुप्रभात। आज आप देख रहे हैं यहाँ बच्चे महाराष्ट्र की पारंपरिक पोशाक में खड़े हैं, क्योंकि अब से हमारे विद्यालय में हम मराठी, हिंदी और अंग्रेजी यानी इंग्लिश में हमारी प्रार्थना सभा यहाँ पर आयोजित करेंगे। गीत आणि इंग्रजीत आपली प्रार्थना सभा करणार आहोत। तर आज पहिला दिवस आहे, त्यामुळे आज 5वी अ ही मराठीत प्रार्थना सभा आपल्या समोर प्रस्तुत करत आहे। सुविचार। सुप्रभात आणि शुभ सकाळ। आजचा दिवस आपल्यासाठी नवीन उमंग आणि प्रेरणा घेऊन आला आहे। तर चला आपल्या प्रार्थना सभेची सुरुवात करूया एका सुंदर विचारांनी। प्रस्तुत करत आहे स्पृहा जगदाळे। नमस्कार। आजचा सुविचार, जशी रत्न बाहेरून चमक दाखवितात तशी पुस्तके आतून अंतःकरण उजळवितात। मी पुन्हा म्हणते, जशी रत्न बाहेरून चमक दाखवितात तशी पुस्तके आतून अंतःकरण उजळवितात। धन्यवाद। तुमचा दिवस शुभ जावो। राष्ट्रीय बातम्या। शेतकऱ्यांची मुलगी झाली कृषी अधिकारी। साकतच्या मयुरीने जिद्द अन्न चिकाटीच्या जोरावर मिळवले यश। एकाच कुटुंबातील तिघे भावंड MBBS झाल्याची अभिमानास्पद कामगिरी। आंतरराष्ट्रीय बातम्या। चीनने ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधण्यास केली सुरुवात। हे जगातील सर्वात मोठे धरण असले। 12 लाख कोटी रुपये खर्च। पाकिस्तानमध्ये रंगमंचावर दाखवले रामायण। दिग्दर्शक म्हणाले, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। आजच्या क्रीडा बातम्या। पुणेमध्ये 2026 ला ग्रँड टूर चॅलेंज सायकलिंग स्पर्धेचे आयोजन। निवृत्तीनंतर आर अश्विनला पद्मश्री पुरस्कार। आजचे तापमान किमान 23 अंश सेल्सिअस, कमाल 28 अंश सेल्सिअस। धन्यवाद। हिंदी में लक्ष्य, इन इंग्लिश गोल और एम। वाक्य प्रयोग। ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने वाटचाल करा। वाक्यात प्रयोग। ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने वाटचाल करा। पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका आजचा मराठीचा शब्द ध्येय। हिंदी में लक्ष्य, इन इंग्लिश गोल और एम। वाक्यात प्रयोग। ध्येय निश्चित करा आणि त्या दिशेने वाटचाल करा। खूप खूप आभार। आपला दिवस सुंदर असो। शब्द आणि विचार।
चांगलं प्रदर्शन केलं. ओके, वेरी नाइस, इट वॉज पार एक्सीलेंट. एंड और हम लोगों में वो जय महाराष्ट्र वाला फीलिंग आया है. आज आपण खूप गर्वान्वित आहे. सगळे माझ्या बरोबर बोला, जय महाराष्ट्र. एकदा परत, जय महाराष्ट्र. एक्सीलेंट, थँक्यू.